कोलेस्ट्रॉलची तुम्ही रीडिंग बघितली लिपिड प्रोफाईलचे, त्याच्यामध्ये मुख्यतः टोटल कोलेस्ट्रॉल असतं, म्हणजे सगळ्यांची गोळाबेरीज. हे साधारण 200च्या खाली असायला हवं हेल्दी राहण्यासाठी. पुढचा कॉम्पोनंट येतो तो ट्रायग्लिसराईड नावाचा. पण आता लक्षात आलं की ट्रायग्लिसराईड तेवढं हृदयाला अफेक्ट करत नाही, पण ते 150च्या खाली ठेवणं गरजेचं आहे. ट्रायग्लिसराईड जेव्हा जास्ती असतात, एकतर डायबिटीस असणाऱ्या पेशंटला हे वाढतात, किंवा काही जणांना फॅमिलियल असतं, म्हणजे अनुवंशिकतेनुसार कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, तेव्हा ते ट्रायग्लिसराईड. स्ट्रेस आहे त्यांना पण ट्रायग्लिसराईड येऊ शकतं का? म्हणजे मिथ आहे नाही, इट्स अ मिथ. म्हणजे स्ट्रेसमुळे नुसतं कोलेस्ट्रॉल वाढत नाही, ते तुमचं खाणं पिणं जबाबदार असतं. पुढचं जे कोलेस्ट्रॉल आहे, ज्याला आपण HDL म्हणतो, म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, हे गुड कोलेस्ट्रॉल आहे, शरीराला प्रोटेक्ट करणारं कोलेस्ट्रॉल आहे, आणि हे 50च्या वरती असेल तर तुमच्या हृदयाला ते प्रोटेक्शन देतं. पण हे कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी एकच मेथड आहे, ते म्हणजे एक्झरसाइज, म्हणजे व्यायाम करणं. तुम्ही कुठल्या गोळ्या खाऊन हे फारसं वाढत नाही. HDL हे गुड कोलेस्ट्रॉल आहे, ते कमी असेल तर घाबरायचं कारण नाही, ते फक्त तुम्हाला सांगतंय की तुमची एक्झरसाइज वाढवा.